अतिक्रमणाविरोधात वृत्त प्रकाशित करणे हा पत्रकाराचा गुन्हा आहे का, असा संतप्त सवाल उपस्थित करणारी धक्कादायक घटना अमरावती जिल्ह्यात समोर आली आहे। ग्रामपंचायत कार्यालयामागील कथित अतिक्रमणाबाबत वृत्त प्रसिद्ध केल्याचा राग मनात धरून पत्रकाराच्या दिव्यांग मुलावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणी आरोपीला वाचविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत साप्ताहिक वाघनखचे संपादक नितीन पाटील मुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने सविस्तर निवेदन सादर करून न्यायाची मागणी केली आहे। निवेदनानुसार ग्रामपंचायत कार्यालयामागील कथित अतिक्रमणाबाबत बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधित अंगणवाडी सेविकेच्या भावाने पत्रकारांच्या दिव्यांग पुत्र सार्थक नितीन मुळे याच्यावर कथित हल्ला केलाय। या हल्ल्यात सार्थक याचे सुमारे 8 लाख रुपये किमतीचे श्रवण यंत्र खराब झाले असून त्याला गंभीर दुखापत झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। हल्ल्यानंतर सार्थक यांना प्रथम ग्रामीण रुग्णालयात, त्यानंतर अमरावती येथील आणि पुढील उपचारासाठी नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे। श्रवण यंत्राच्या तपासणीसाठी त्यांना तज्ञांकडेही पाठविण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले। या प्रकरणात वलगाव पोलिसांनी सुरुवातीला योग्य कारवाई केली नाही, असा गंभीर आरोपही करण्यात आला आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतरच गुन्हा दाखल झाल्याचे निवेदनात म्हटले असून संबंधित अंगणवाडी सेविका प्रभावशाली पदांवर असल्यामुळे संपूर्ण प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याची शंका व्यक्त केली जात आहे। 18 मे रोजी वाघनख साप्ताहिक वाघनख या वृत्तपत्रामध्ये अतिक्रमणाच्या संदर्भात बातमी दिली होती। अतिक्रमण असं आहे की ज्या पूर्वी इथे वलगाव ग्रामपंचायतच्या माध्यमातून पूर्ण अतिक्रमण उचलण्यात आलं होतं। 20 ते 25 कुटुंबांना बेघर करण्यात आलं होतं, पण तरी पण आता नवीन एक अतिक्रमण तिथे अंगणवाडी सेविकेने लावलेलं आहे, ज्याचा गाईचा गोठा तिथे लावलेला आहे। तर त्या अतिक्रमणाच्या संदर्भात मी 18 मे रोजी बातमी टाकली होती माझ्या वृत्तपत्रामध्ये। तर त्याचा दास करून मग ग्रामपंचायतला सुद्धा पत्र दिलं होतं आणि त्या अनुषंगानं ग्रामपंचायतनं 15 जूनला ते नोटीस पाठवली होती अतिक्रमणधारकाला। तर त्या नोटीसचा मनात राग धरून त्याच दिवशी, म्हणजे ज्या दिवशी नोटीस अतिक्रमणधारकाला मिळाली त्याच दिवशी माझा मुलगा घरासमोर उभा असताना तो गाडीवर असताना त्याच्या कानावर 2 मारल्या गेल्या। जो हेल्मेट घातलेला होता, पण माझा मुलगा हा दिव्यांग आहे, त्याच्या कानाचं ऑपरेशन झालेलं आहे, त्यामुळं तो मशीनच्या द्वारे ऐकतो आणि त्याच मशीनवर हल्ला करण्यात आला। त्यामुळं त्याला पुन्हा दिव्यांगत्व येण्याची शक्यता असल्यामुळं आम्ही पोलीस स्टेशनला गेलो। पोलीस स्टेशनला त्यांना मेडिकल करून नागपूरपर्यंत आम्ही प्रवास केला। नागपूरवरून आता अकोल्याला रेफर केलेला आहे, अजूनही त्याच्यावर उपचार सुरू आहे। परंतु जेव्हा आम्ही पोलीस स्टेशनला विचारलं, चौकशी केली, तर त्यामध्ये FIR मध्ये कलमा भरपूर भरलेल्या होत्या, परंतु त्यानंतर जे कलमा आहेत ते प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे। तर ही एवढ्या मोठ्या दिव्यांगाचा एक प्रश्न, दुसरा म्हणजे पत्रकारावर होणारे हल्ले, आणि तिसरा म्हणजे लोकशाहीच्यावर जो आपण संरक्षण द्यायला पाहिजे तर त्याला संरक्षण न देता असे हल्ले पुन्हा पुन्हा होण्यासाठी त्यांना थातूरमातूर कारवाई होऊन प्रतिबंधात्मक कारवाई करणं हे कितपत योग्य आहे। सोबतच ही अंगणवाडी सेविका शासकीय सेवेत असताना ती अतिक्रमण करते। माझ्या आज 2च मागण्या आहे, एक तर गुन्हेगारावर सक्त कारवाई झाली पाहिजे आणि दुसरी अतिक्रमणधारकावर अजूनही अतिक्रमण उठलेलं नाही आणि या अतिक्रमणधारकावर कारवाई होऊन अंगणवाडी सेविकांना जर का ते अतिक्रमण केलं तर निश्चितच तिथे निलंबनाची मागणी सुद्धा आपण या आजच्या निवेदनात। पत्रकारावर थेट हल्ला करता आला नाही म्हणून त्यांच्या दिव्यांग मुलालाच लक्ष्य करण्यात आले का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे। पत्रकारितेचे स्वातंत्र्य, दिव्यांगाच्या हक्काचे संरक्षण आणि प्रशासनाची निष्पक्षता या तिन्ही मुद्द्यावर या घटनेने गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे। या निवेदनामध्ये काही प्रमुख मागण्या करण्यात आल्या। त्यामध्ये दिव्यांग व्यक्तीवरील अत्याचाराच्या संदर्भातील लागू कायद्यानुसार आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, कथित अतिक्रमण करणाऱ्या अंगणवाडी सेविकेला निलंबित करून अतिक्रमण तातडीने हटविण्यात यावे, संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, पत्रकारांवरील वाढत्या हल्ल्यांना आळा घालण्यासाठी प्रभावी सुरक्षा उपाययोजना राबवण्यात याव्या, हे निवेदनात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले। यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष नयन मोंडे, जिल्हाध्यक्ष प्रवीण भाऊ शेगोकार, जिल्हा संघटक विनोद इंगळे, सागर रोडे, सोमेश्वर जेवडे, धनराज खर्चान आणि नितीन मुळे आदी मान्यवर उपस्थित होते।
या अतिक्रमणाची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर जर पत्रकारांच्या दिव्यांग मुलावर हल्ला होत असेल आणि त्यानंतरही आरोपीला संरक्षण मिळत असल्याचे आरोप होत असतील तर हा केवळ एक कुटुंबावरील हल्ला नसून पत्रकारितेचे स्वतंत्र, दिव्यांगाचे अधिकार आणि कायद्याच्या राज्याला दिलेले उघड आव्हान असल्याची चर्चा जिल्हाभर रंगू लागली आहे. यंत्रावर मारहाण झाल्यामुळे त्याला पुन्हा दिवंगत्व येण्याची शक्यता नाकारता नाहीत. आजही त्याच्यावर अमरावतीला आधी उपचार झाले, मग नागपूरला उपचार झाले, आता तो सध्या अकोला येथे उपचार चालू आहे त्याच्यावर. आणि त्याचा पाठपुरावा केल्यामुळे आमचे जे पत्रकार आहेत त्यांनी या पत्रकार संघटनेच्या माध्यमातून आम्ही आज मागणी करतो की जो आरोपी मोकाट आहे त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई व्हावी आणि जे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण हटविण्यात यावं ही मागणी घेऊन आज आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे. कारवाई न झाल्यास आम्ही जिल्हाभर संघटनेच्या माध्यमातून आणि जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वात तीव्र जनआंदोलन छेडणार आहोत. आपल्या शहरातील ताज्या घडामोडी व बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनल अमरावतीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. संपर्क करा संपादक नितीन पाटील मुळे. संपर्क क्रमांक 9921589663.